राज ठाकरे पहिल्यांदाच IPS विश्वास नांगरे पाटील यांच्यावरती संतापले. त्यांनी परखड शब्दामध्ये सांगितलं, अगोदर आपल्या पदाचा राजीनामा द्या, त्यानंतर तुम्हाला पाहिजेल त्या संघाचं काम करत बसा. नेमकं असं काय घडलंय? राज ठाकरे का संतापले? IPS विश्वास नांगरे पाटील यांच्यावरती टीका का होत आहे? नेमकं असं काय घडलंय? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. IPS विश्वास नांगरे पाटील हे नाव महाराष्ट्रामध्ये काही नवीन नाहीये. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ते अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा, त्यांची पुस्तके, त्यांची भाषणे, त्यांची कामे अनेक तरुणांना प्रेरणा देत आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे लोकांचं विशेष लक्ष असतं. पण यावेळी मात्र IPS विश्वास नांगरे पाटील यांनी एक भाषण केलं आणि त्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. घडलं असं की विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसंघाच्या नागपूर येथील रेशमी बाग मुख्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसंघाचे विचार, हिंदुत्व आणि संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द वापरले. नांगरे पाटील यांच्या या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. या सर्व गोष्टीमध्ये विशेष म्हणजे विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. नांगरे पाटील यांच्या भाषणावरती राज ठाकरे चांगलेच संतापले. काँग्रेस पक्षही चांगलाच संतापला. अगोदर काँग्रेस पक्ष नांगरे पाटील यांच्या भाषणावरती काय म्हणाले ते पाहू आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी काय वक्तव्य केलं ते ऐकू. काँग्रेस पक्षाने नांगरे पाटील यांच्यावरती थेट भूमिका घेतली. भारतीय संविधानाची शपथ घेऊन काम करणारा एक IPS अधिकारी एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या मंचावरती जाऊन त्या विचारसरणीचे सार्वजनिक कौतुक का करतो? काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे, पोलीस अधिकारी हा कोणत्याही राजकीय किंवा वैचारिक गटाचा नसतो. तो फक्त संविधानाचा अधिकार असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांना नेहमी तटस्थ राहिले पाहिजे. एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाने नांगरे पाटील यांचा तो व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यांनी म्हटलं की कुठलाही IPS अधिकारी जेव्हा सेवेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तो अधिकारी भारतीय संविधानाची शपथ घेतो. त्या शपथीमध्ये कोणत्याही धर्माच्या, जातीची, पक्षाची किंवा विशिष्ट विचाराची सेवा करण्याचं वचन नसतं. त्या अधिकाऱ्याने फक्त भारतीय संविधानाशी निष्ठावान राहण्याची शपथ घेतलेली असते. मग अशा परिस्थितीमध्ये एखादा वरिष्ठ IPS अधिकारी राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मंचावर जाऊन त्या संघाचं सार्वजनिक कौतुक करतो, तेव्हा सामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणं हे स्वाभाविक नाही का? आता बघा नेमकं काय झाले. काँग्रेसने याच मुद्द्यावरून सरकारला 6 मोठे प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, ऑल इंडिया सर्व्हिसेस 1968च्या नियमानुसार एखाद्या IPS अधिकाऱ्याने एखाद्या संघाच्या कार्यक्रमामध्ये असं सार्वजनिक सहभागी होण्यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. मग विश्वास नांगरे पाटील यांनी अशा प्रकारची परवानगी घेतली होती का? जर ती परवानगी घेतली असेल तर ती कोणत्या नियमानुसार देण्यात आली आणि जर घेतली नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होणार का? दुसरा प्रश्न त्यांच्या वर्तनाशी संबंधित आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे की IPS अधिकारी हा कायद्याचा रक्षक असतो. त्यामुळे प्रत्येक सार्वजनिक वर्तन त्यांच्या पदाला शोभेल असं असलं पाहिजे. एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या मंचावरती जाऊन त्या संघातील अधिकाऱ्यांचे सार्वजनिक कौतुक करणे हे नागरिकांना योग्य वाटू शकतं. पण इथे प्रश्न आहे, एक वरिष्ठ IPS अधिकाऱ्याला हे शोभतं का? याच ठिकाणी हा वाद पूर्णपणे गंभीर बनतो. तो कसं काय बघा. कारण की विश्वास नांगरे पाटील हे फक्त IPS अधिकारी नाहीत, ते लाखो तरुणांचे आदर्श आहेत. त्यामुळे नांगरे पाटील ज्या काही कृती करतात त्याचा सर्व परिणाम समाजावरती होतो, तरुणांवरती होतो. यामध्ये काँग्रेसचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणताही पोलीस अधिकारी हा सर्व नागरिकांसाठी समान असतो. तो कोणत्याही एका विचारधारेचा प्रतिनिधी नसतो. जर उद्या एखादा वरिष्ठ अधिकारी दुसऱ्या कोणत्या तरी धार्मिक आणि राजकीय संघटनेच्या मंचावरती जाऊन त्या संघटनेचं सार्वजनिक कौतुक करू लागला तर प्रशासनावरती जनतेचा विश्वास राहील का? 1966 मध्ये केंद्र सरकारने एक नियम काढला होता. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला
RSSच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास बंदी घातली होती. मात्र 2024 मध्ये केंद्र सरकारच्या मार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 58 वर्ष चालत आलेली जुनी बंदी अधिकृतपणे हटवली. म्हणजे केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला RSSच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण राहिली नाही. या सर्व प्रकरणावरती काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री फडणवीस यांना जाब विचारला आहे. विश्वास नांगरे पाटील यांना RSSच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली होती का? या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारचे नियम मोडले गेलेत का? IPS नांगरे पाटील यांच्या याच प्रकरणावरती राज ठाकरे देखील संतापले. राज ठाकरे म्हणतात, सेवेमध्ये असलेला कोणताही IPS अधिकारी हा सर्वात प्रथम भारतीय संविधान, कायदा आणि पोलीस दलाशी निष्ठावान असला पाहिजे. राज ठाकरे पुढे म्हणतात, एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या मंचावरती जाऊन तिथे त्या संघटनाचं सार्वजनिक समर्थन करणे हे एका IPS अधिकाऱ्याला शोभत नाही. पुढे राज ठाकरे यांनी परखड शब्दामध्ये विचारलं, IPS विश्वास नांगरे पाटील यांना दुहेरी निष्ठा दाखवण्याची गरज का वाटली? हा मोठा प्रश्न आहे, कारण की ते केवळ एक सामान्य नागरिक नाही आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळं त्यांची जबाबदारी सर्व समाजाकडे समान दृष्टीने पाहण्याची आहे. एक विशिष्ट विचारसरणीची सार्वजनिकपणे जवळकी दाखवली तर त्यामुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवरती प्रश्न निर्माण होऊ शकतात. या संदर्भामध्ये राज ठाकरे यांनी कठोर भूमिका घेत म्हटलं, जर विश्वास नांगरे पाटील यांना राष्ट्रीय स्वयंसंघाबद्दल इतकीच आपुलकी असेल, निष्ठा असेल, तर त्यांनी अगोदर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी संघामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि मन मोकळ्याप्रमाणे संघासाठी काम करावं. पण सरकारी सेवेमध्ये राहून एका विशिष्ट संघाचं सार्वजनिक कौतुक करतायत हे काही योग्य वाटत नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये खाकी गणवेशाचा उल्लेख केला. ते म्हणाले, आजपर्यंत आमचा समज असा होता की खाकी रंग हा महाराष्ट्र पोलीस दलाचा सन्मान आणि निष्पक्षतेचे प्रतीक आहे. पण आता मात्र तो खाकी रंग संघाच्या जुन्या गणवेशाशी जोडला जात असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे, अशीही त्यांनी टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे, जर सरकार अशा प्रकारच्या कृतीकडे दुर्लक्ष करत असेल तर भविष्यामध्ये इतर अधिकारी देखील वेगवेगळ्या संघटनांमध्ये सार्वजनिक सहभागी होतील आणि त्या संघाचं कौतुक करतील. त्यावेळी सरकार काय भूमिका घेईल? आता पुढे या सर्व प्रकरणामध्ये सरकार कोणतं स्पष्टीकरण देतंय, काँग्रेस पुढे कोणती भूमिका घेतंय, राज ठाकरे यांचे काय विचार असतील, सरकारी नियमाचं उल्लंघन झालं आहे की नाही, याबद्दल काय निर्णय निघतो, याकडे काँग्रेस पक्षाचं आणि राज ठाकरेंचं लक्ष असणार आहे. आता या सर्व प्रकरणामध्ये आपल्याला काय वाटतंय? विश्वास नांगरे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, ते योग्य होतं की अयोग्य होतं? सोशल मीडियावरती मात्र या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात. या सर्व प्रकरणावरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.